नमस्कार, मैं हूं अरुण मिश्रा। आप देख रहे हैं इंडिया 10 टीवी न्यूज, जिसके माध्यम से हम दिखाते हैं हर घटनाक्रम को। आइए देखते हैं क्या रही आज शहर में विशेष। सगळ्यांनी कल्पनाताई शर्मा आपलं स्वागत। खूप कट्टर समर्थक आहेत, त्या सगळ्यांचे विशेष आभार। एक तर सांगू इच्छितो का मी प्रामाणिकतेपणे समाजाची, आपल्या धर्माची सगळी कामं केली आहेत आणि भिवंडीमध्ये ही आपली भिवंडी आहे, ही कशी शांत राहील, याच्यात कुठला दाग लागणार नाही, यासाठी मी मनापासून प्रयत्न केलेत। त्यामुळे आज भिवंडीत मी आमदार झाल्यानंतर 10 वर्ष कुठलंही असं काम झालं नाही का त्या भिवंडीचं नाव बदनाम होईल, कारण सगळ्या धर्माला आपण घेऊन चाललेलो आहे। त्यामुळे आपण कधी असा विचार केलाच नाही, फक्त विचार केला ही माझी भिवंडी, ही आपली भिवंडी। म्हणून एक चांगलं काम, विकासाचं काम करून आपण लोकांमध्ये चाललेलो आहे, कारण सगळीकडे विकास आपण केलेला आहे। काही लोकांना विकास दिसत नसेल तर त्याला काय माझा दोष नाही, त्याच्या डोळ्याचा दोष असेल। कारण का आज हा वार्ड नंबर 1 आहे, इथे समोरचे रोड आहेत ते सिमेंटचे मीज बनवलेले आहेत, त्या साईडचं कोंबड पडते, त्या पट्ट्यातलं गाजंगी इथून तिकडूनचा पण रोड मीज बनवलेला आहे। आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं पुढे शिवाजी चौक आहे, त्यासाठी पण मी 2.5 करोडचा फंड हा आमच्या सरकारच्या माध्यमातून मीच आणलेला। आज या 1 नंबर वार्डात जो बोलतो मी, आज ह्या 1 नंबरच्या वार्डात लागलेले, त्याच्या म्हणजे बाउंड्रीवर लागलेला आज शेलारचा ब्रिज आहे, तो तिकडून आला आहे, तो ब्रिज पण मीच आणला आहे। खोणीचा ब्रिज आहे, तुझ्याच वार्डात लागलेला आहे, तुझ्या वार्डाला लागून आहे, तो पण मीच आणलाय। आज अजयनगरचा ब्रिज आहे, तो पण मीच आणलाय, का तुझ्या बोलत होतो त्यांनी नाही आणला। एवढे 3 ब्रिज तुझ्या वार्डात आणले, म्हणजे तू समज भिवंडीत किती काम केले। तुला काम दिसत नसेल तर हे बघ तू किती कामं केलं। आज मला आनंद आहे पण हा पण होतो का आज मोठ्या संख्येत आपण सगळे जमा झालात। एक काळ होता का आपण कधी कधी माझं पाणी बंद करेल,
काल तिकडे एक मिटिंग झाली तर लोकांना पाणी द्यायचं या 1-1.5 तास तर तिकडे अर्धा तासातच बंद केलं का त्यांना घाबरायचा प्रयत्न केला. आता मिटिंग झाली का मी मिटिंग ठेवली काल लगेच पाणी चालू करायचं म्हणजे बायका निघून जातील पाणी द्यावं. हे पाणी गरिबाचं पाणी खाणं, गरिबाचे सगळे घरांवर नोटीस देणं, अरे कुठल्या पद्धतीने तू हे राजकारण करतो? हे घाणेरडं राजकारण कशाला करतो? आता तुमचं पण हे असंच करणार आहे वाटते. पाणी बंद होईल पण ते आपण सहन करू. हे 8 दिवस झाले, 8 दिवसात सहन करू आणि 8 दिवसात त्याला त्याची अवकातच समजेल. कारण का तो एवढा खोटेरडा आहे का त्यांनी सांगितलं का मी आता त्या दिवशी त्याचं भाषण ऐकलं, त्याचा तो उल्लेख मी काल केला. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की पूर्ण जनता इथून मला 12,000 मतं भेटणार आहेत. आणि इकडून मतच पडत नाही, इथून मतच 8 ना 10,000 पडतात तर 12,000 मतं का तुझा वरचा बाप आणून देणार आहे? और काफी संख्या में लोग यहाँ पर मौजूद थे, क्या कहना चाहिए? आज महेश चौगुले का प्रचार सभा भिवंडी में पश्चिम विधानसभा में वो खड़े और सभा जो है 1 नंबर हुआ और 1 नंबर वार्ड में 1 नंबर सभा हुआ और 1 नंबर बटन पे उनको मत दे के 1 नंबर वोट जितने भी वार्ड पश्चिम में आते उन वार्डों में से सबसे ज्यादा नंबर 1 पे 1 नंबर वार्ड से मिलने वाला है। और हम लोग ने 1 नंबर वासियों ने, हमारे महिलाओं ने, बहनों ने, सब लोगों ने आश्वासित किया महेश चौगुले को ज्यादा से ज्यादा वोट दे के उनका विजय का अंदर सबसे ज्यादा मोल भिवंडी के अंदर पश्चिम के अंदर 1 नंबर वार्ड का रहेगा। इस तरह से देखा जाए यहाँ पर उनके समक्ष काफी अदर पार्टी के लोग भी मौजूद हैं, क्या लगता है वोट का जो राजनीति यहाँ पर की जा रही है इस पर क्या कुछ नहीं, वो खाली दिखावा है। अदर पार्टी का कुछ नहीं है बोलबाला, खाली दिखाने के लिए जाते होंगे मगर दिल से दिमाग से सभी लोग भाजपा के तरफ है और महेश चौगुले के साथ है। और अपने इधर के लाड़के बहन जितने भी है मेरे आजू बाजू में खड़े सभी बहनों को इस महायुति के गवर्नमेंट से 1500 रुपए हर महीने मिल रहा है। ये लोग सभी लोग आज सब लोग जानते हैं कि 1500 रुपए किसके द्वारा मिल रहे हैं, महेश चौगुले महायुति गवर्नमेंट के तरफ से मिल रहे हैं। तो ये लोग अच्छी तरह जानते हैं कोई अपक्ष का आमदार काम करने का योग्य नहीं रहता है, जाके कुछ बोल नहीं सकता, कुछ कर नहीं सकता है। उनको सब मालूम है महायुति का ही आमदार बनना चाहिए। हमारा 1500 रुपए उनको वो जीतेंगे तो हमको मिलेगा, ये सबको जानते हैं। और इस अवसर पर सभी लोग उनको ही मतदान करने वाले हैं। महेश शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। येणार कोण? महेश शेठला आहे कोण? आमच्यासाठी खूप काय केलं आमच्या शेठनी आणि आम्हाला इथे पाण्याचा खूप त्रास होता आमच्या वार्डामध्ये, तेही आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं शेठनी। आणि गेल्या गणपती आता विसर्जनामध्ये आमचे भाऊ जे भरपूर त्यांना खूप काय लागलेलं होतं त्यांचा पण ते तिथे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहून त्यांचाही ट्रीटमेंट त्यांनी जवळ राहून केलं आणि आमच्यासाठी खूप काय करतात ते आणि आम्हाला तेच पाहिजे आमदार।